दर महिन्याला अगदी सुरुवातीला आणखी एक गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे, ती म्हणजे जेव्हा तुम्ही महिना संपल्यानंतर त्याचा हिशोब एकदा मांडला पाहिजे. तर मी काय करतो, 1 ऑक्टोबर याच्याऐवजी 1 नोव्हेंबर घेतो. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर हा कालावधी घेतला आणि त्याचा एक रिपोर्ट जनरेट केला. तर झालेलं एकूण कलेक्शन किती आहे नेट तुम्हाला सांगतो की 78,750. मग आता या महिन्यामध्ये आपण प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत हे आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. आणि नुसतं या महिन्यातच नाही तर प्रत्येक क्वार्टरनंतर हाफ इयरला आणि हाफ इयरनंतर शेवटी आपण संपूर्ण 12 महिन्याचा सुद्धा रिपोर्ट चेक करू शकतो आपण प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत. यासाठी आपल्याला आणखी काय काय गोष्टी बघाव्या लागतील ते आपण पाहूया. तर यासाठी आपण काय करूया, सोल्युशन बटनावरती क्लिक करूया. बिझनेस मॅनेजमेंट टूलमध्ये जाऊन आपण फिनान्शियल अकाउंटिंगवरती जाऊया आणि या ठिकाणी आपण इन्कम, टोटल इन्कम किती आहे ते लिहूया. तर 78,750 हे आपण वन टाईम एंट्री केली मी, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दररोजच्या दररोज ही एंट्री करू शकता. रोजचे कलेक्शन आधी झालेलं कॅश तुम्ही तिथं लिहू शकता की नॉर्मली काय आहे स्टुडंटची फीज आहे ते तुम्ही लिहिलेले आहेत. फीज नॉर्मल कलेक्शन लिहिलेलं आहे. तर आपण काय केलं, तारीख 30 नोव्हेंबर घेतली. तर 30 नोव्हेंबरला मी वन टाईम एक एंट्री करून टाकली. इथं एक ॲडिशनल खर्च मी ऑलरेडी लिहिलेला दिसतो. इथं मी डिलीट करून टाकतो, नको असलेले आपण डिलीट करूया का आपण डेमो इन्फॉर्मेशन घेतो आहे. तर सॅलरी पेमेंट टू प्रत्यक्षा यानं बदललेलं आहे. त्याला 8,000 रुपयाची एंट्री ऑलरेडी केलेली दिसते. अजून काय इन्कम केलं आहे का या महिन्यामध्ये ते बघा. MKCL आपल्याला 5,000 रुपये पाठवलेले होते. तिथं काय करूया आपण ग्रांटमध्ये लिहू किंवा ऑदर इन्कममध्ये लिहूया. MKCL आपल्याला एक तर या महिन्यामध्ये पुस्तकाचं डिपॉझिट रिफंड झालेलं आहे. ते रिफंड झालं आणि तारीख मात्र मी नोव्हेंबरचीच लिहितो. नोव्हेंबरच्या 30 तारखेला सगळ्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत, परंतु आता मी एक स्टँडर्ड तारीख धरून तर ते 5,000 रुपये वाढले. त्याच्यानंतर मला एक्सपेन्सेस लिहायचे आहेत. आणखी काही इन्कम असतील तुम्ही सगळे लिहू शकता. व्यवसायाचे जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही इथं लिहा, म्हणजे तुमचा व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये हे फाइंड आउट करणं सोपं जातं. फक्त MKCLचीच फी नाही, ऑदरची सुद्धा जे काय करून तुम्ही व्यवसाय करून पैसे कमवत आहे ते सगळे इथं लिहा, म्हणजे टोटल इन्कम तुम्हाला दिसायला लागेल. त्याच्यानंतर मी काय करतो तर एक्सपेन्सेस लिहितो. ते एक्सपेन्सेसमध्ये मी आता सांगितलं की 5,500 रुपये आपल्याला रिन्युअल चार्जेस भरावे लागले. मी मागच्या महिन्यातच केलेलं आहे 25 तारखेच्या आसपास. तर मी 25 नोव्हेंबर तारीख लिहिली इथं. कसला खर्च होता तो, तिथे MKCL MFO लिहून टाकतो मी. MFO नव्हता तो पण MFOच आहे. तिथं मी तो रिन्युअल चार्जेस पण सेव्ह केला. या व्यतिरिक्त संपूर्ण महिन्याचा MFO किती आहे तो आपल्याला सोलरला जाऊन असा काढता येतो. फायनान्सवरती क्लिक केलं, ॲडव्हान्स पेमेंट घेतलं, इथं फक्त नोव्हेंबर लिहिलं तर तो किती आहे तो काउंट तुम्हाला करता येतो. तर इथं मी लिहितो फक्त नोव्हेंबरचा माझा 70 आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत केलेला खर्च मी लिहितो आहे, म्हणून मी 29 असा तारखा लिहितो आहे. हे काय आहे MKCLचा MFO आहे. त्याच्यानंतर अजून मला कुठला खर्च करावा लागला, माझं रेंटवरती नाही आहे, पण तुमचं रेंट असेल तर तुम्ही रेंट लिहू शकता. लाईट बिल असेल तर लाईट बिल लिहिणं लय गरजेचं आहे. तर लिहितं लाईट बिल किती होतं तुम्हाला 1,650 रुपये लाईट बिल आलेलं होतं, पण ते लिहिले. जे काय असेल ते सगळे खर्च तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी नोटबुकमध्ये याच्या नोंदी घेत असता. मी त्याच्यामध्ये बघून लिहित आहे. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की सगळा खर्च फक्त व्यवसायाचाच लिहायचा आहे. म्हणून इथं मला रेंट नाही आहे, परंतु मी जे शॉप घेतलेलं आहे त्या शॉपचा मला 20,000चा EMI असतो. तिथं मी 20,000 रुपये न लिहिता मी फक्त लिहिणार आहे 8,900 रुपये. तर 8,900 काय आहे तर 20,000चा मी EMI पे करतो आहे, पण त्या 20,000मधले फक्त 8,900 रुपयेच नोव्हेंबर महिन्यामध्ये व्याज म्हणून गेलेले आहेत. तो व्याज हा आपला खर्च आहे आणि जो EMI आहे ते आपली ॲसेट आहे. आणि ती ॲसेट काय होते आपल्या लोनमधून मायनस होते आणि हळूहळू आपलं लोन मायनस होत जातं. तर म्हणून EMI तुम्ही किती भरताय ते नका लिहू, EMI मधला किती हिस्सा इंटरेस्ट जातो तेवढंच लिहा, म्हणजे तुम्हाला नेट म्हणण्यापेक्षा आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट अँड लॉस काढता येईल. तिथे तुम्ही EMI मधून 8,900 हा एक्सपेन्सेस लिहिला. आणि तर मला वाटतं मगाशी आपण चुकून डिसेंबर घेतलेला आहे तर त्याला आपल्याला दुरुस्त करता येतं. तर मला डिसेंबर नव्हतं घ्यायचं, तर मला 11 घ्यायचं होतं, तर नोव्हेंबर लिहिलं आहे मी. त्याच्यानंतर इथंसुद्धा चुकून 12 आलेलं आहे लाईट बिल, तर लाईट बिललासुद्धा मी नोव्हेंबर करतो.
तर सगळा नोव्हेंबरचा हा खर्च आहे. अजून तुमचे काय खर्च असेल ते सगळे तुम्ही मांडू शकता. म्हणून मी सांगितलं की फक्त व्यवसायाचे जे खर्च आहेत ना तेच मांडणी करा. 12,000 रुपये मी मार्केटिंगला खर्च केलेले आहेत. ॲक्च्युली तो खर्च मी मेगाबॅसाठी करतो आहे, पण पैसा आत्ता गेला ना, आउटफ्लो झाला, तर आउटफ्लोचा इथं लिहा. तर मी काय केलं, प्रिंटिंगवरती खर्च केलेला आहे. तर मी प्रिंटिंग म्हणून लिहिला, तारीख लिहायची राहिली इथं नोव्हेंबरची. तर अशा पद्धतीने जे काय असेल ते सगळे खर्च लिहिले तुम्ही, आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हा सुद्धा हिशोब इथं मांडणं पॉसिबल आहे एकाच ठिकाणी फिनान्स अकाउंटिंगमध्ये. तुम्ही जर रिपोर्ट काढला येतं, मी तर लिहितो, स्टार्ट डेट लिहितो 1 नोव्हेंबर. तसं आपण क्वार्टरली सुद्धा घेऊ शकतो, मंथली घेऊ शकतो. तुम्ही फक्त आता नोव्हेंबरचा हिशोब लावतोय. ते माझा टोटल इन्कम दिसतोय 83,750 आणि टोटल एक्सपेन्सेस दिसतोय 43,120. कसा ते पण इथं दिसतंय लिहिलेलं. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ह्याची प्रिंटआउट करून ठेवता येईल. हेच आपण पुढे इन्कम टॅक्सला सुद्धा वापरू शकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. आता ही जी रक्कम दिसते या रकमेमधून तुम्हाला तुमचे इतर पर्सनल खर्च भागवायचे असतात. तर आपलं टार्गेट हेच राहील की आपलं इन्कम वाढत जाईल आणि एक्सपेन्सेस, काही एक्सपेन्सेस फिक्स असतात, त्यात तुम्ही टाळाटाळ करू शकत नाही, परंतु जसं इन्कम वाढेल तसं आपलं नेट प्रॉफिट अँड लॉससुद्धा वाढत जाईल.